जय हिंद. बारावी करिअर अकॅडमी सांगलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर त्रिकोणी संख्येवरून पाया कसे काढणे, पायावरून त्रिकोणी संख्या कसे काढणे किंवा दिलेल्या संख्यामध्ये त्रिकोणी संख्या कोणती किंवा कोणती नाही हे याबद्दल आपण माहिती घेतली. तर या व्हिडिओमध्ये आपण हस्तांतरण हा भाग बघणार आहोत. कारण काय बाळू, कारण ज्या वेळेला त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निफ्टीस काय म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात. दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निफ्टीस काय म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे काय बाळू, 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, त्रिकोणी संख्या कोणती. तर बारे बाळू पाया दिलाय आणि आपल्याला त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. तर काय करतो आपण, 9 गुणिले 10 भागिले 2 बेक के बे बे पंचे 10 9 पाचा 45 म्हणजे 45 ही त्रिकोणी संख्या. मात्र बाळू या गणितामध्ये हस्तांतरणाचे याचे विरुद्ध आहे. विरुद्ध म्हणजे काय रे बाळू नेमकं, तर इथं आपण समोरची संख्या घेतली होती, तर हस्तांतरणामध्ये काय घ्यायचं बाळू, अगोदरची संख्या घ्यायची आहे. म्हणजे व्याख्या सारख्याच आहेत पण फरक काय बाळू, त्रिकोणी संख्येमध्ये आपण काय करतो समोरची संख्या घेतो, तर हस्तांतरणामध्ये काय घेतो बाळू, आपण अगोदरची संख्या घेतो. तर त्यावर आधारित आपण काय करूया बाळू, पहिलं गणित बघूया. तर बाळू काय आहे गणित, एका संघामध्ये 10 खेळाडू आहेत आणि त्या प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलन किती होतील. तर बाळा काय सांगितलं बाळू, एका संघात 10 खेळाडू असून त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील. तर बाळू काय सांगितले, एका संघात 10 खेळाडू असून त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील. तर बाळू काय करायचं आहे, इथे दिलेली संख्या कोणती आहे 10 गुणिले त्याच्या अगोदरची संख्या. काय बाळू त्रिकोणी संख्येमध्ये काय होती, त्या समोरची संख्या घेत होतो, तर हस्तांतरणामध्ये काय घ्यायचं बाळू, त्याच्या अगोदरची संख्या म्हणजे 10च्या अगोदरची संख्या किती आली 9 भागिले 2 म्हणजे बेक के बे पंचे 10 5 9 45 म्हणजे बाळू एकूण हस्तांतरण किती होतील 45. बघा बाळू काय सांगितले, एका संघात 10 खेळाडू असून त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील. तर बाळू दिलेली संख्या कोणती इथं 10, त्याच्या अगोदरची संख्या घेतली गुणिले 9 भागिले 2 बेक के बे पंचे 10 5 9 45 म्हणजे एकूण हस्तांदोलन किती झाले बाळू 45. तर यासारखं अजून एक आपल्याला बाळू गणित बघायचं आहे. तर बाळू दुसरं गणित कोणतं आहे, तर बघा की एका संघात समजा 15 खेळाडू आहेत, किती 15 खेळाडू आहेत तर एकूण हस्तांदोलन किती होतील. तर बाळू किती सांगितलं आपल्याला 15 खेळाडू म्हणजे 15 आहे तसं घ्या, 15 गुणिले त्याच्या अगोदरची संख्या कोणती झाली बाळू 14 भागिले 2 बेक के बे 14. आता काय करायचं बाळू, 15 गुणिले 7 7 7 5 35 हजाराला 3 7 1 7 अधिक 3 10 म्हणजे किती होणार बाळू 105. तर बाळू हा झाला हस्तांदोलनाचा पहिला प्रकार. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, दुसरा प्रकार बघायचा आहे. तर आता बाळू आपल्याला काय करायचं, दुसरं गणित बघायचं आहे. तर एकाच स्पर्धेत काही खेळाडू होते, त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, त्यावेळी हस्तांदोलनाची संख्या 66 होते तर एकूण संख्या किती, तर एकूण खेळाडू किती होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बाळू किती सांगितलं आपल्याला संख्या इथं 66, ही झाले हस्तांदोलन झाले तर एकूण खेळाडू किती म्हणून आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा वेळेला काय करायचं बाळू, दिलेली संख्या ही कोणती बाळू 66 आहे, 66 ची दुप्पट करायची. 66 ची काय करायची बाळू दुप्पट म्हणजे काय करायचं गुणिले 2 66 गुणिले 2 बेसख 12 हजाराला 1 बेसख 12 अधिक 1 13 किती झाले 132. काय केली बाळू इथं दुप्पट केली, काय केली दुप्पट. आता त्याच्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची, काय घ्यायची बाळू अगोदरची. बा त्रिकोणी संख्येमध्ये काय घेतलं आपण, त्याच्या अगोदरची संख्या घेतली होती तर इथे काय घ्यायची बाळू नंतरची संख्या, काय घ्यायची इथं नंतरची संख्या. म्हणजे बघा इथे काय दुप्पट आहे, किती दुप्पट आहे तर काय येणार इथे नंतरची संख्या म्हणजे याची पुढची संख्या घ्यायची, काय घ्यायची बाळू पुढची संख्या कशी संख्या वर्ग संख्या, कशी संख्या बाळू वर्ग संख्या. बारे काय सांगितलं इथं आपल्याला 66 दिले, हस्तांदोलन किती दिले एकूण आपल्याला 66. तर काय केली सुरुवातीला दुप्पट केली, 66 ची दुप्पट किती आली 132. 132 च्या समोरची वर्ग संख्या कोणती आहे बाळू 144, कोणती आहे 144 आणि त्याचं काय करायचं बाळू वर्गमूळ काढायचं. 144 चं वर्गमूळ किती येतं बाळू 12.
म्हणजे त्या स्पर्धेमध्ये काय होते भावनी एकूण 12 खेळाडू होते। तर त्या स्पर्धेमध्ये एकूण खेळाडू किती होते भावनो 12। तर भावनी ह्याचा आपण पडताळा करून बघूया। आलेले उत्तर किती आहे 12। 12 गुणिले त्या समोरची संख्या कोणती भावनो 11 भागिले 2 बेक्के बेसक्क 12 11 सण 66 बा इथं 66 इथं 66 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। म्हणजे ज्या वेळेला आपल्याला गणितामध्ये हस्तांतरणाची संख्या दिलेली असेल आणि एकूण खेळाडू विचारतील त्यावेळेला काय करायचं आहे भावांनो की दिलेली जी संख्या कोणती आहे 66 ची दुप्पट करायची किती आहे ते 132 132 च्या समोरील वर्ग संख्या कोणती 144 आणि त्याचं काय करायचं भावांनो वर्गमूळ काढायचं आहे। तर भावांनो तुम्ही काय करा की अशाच पद्धतीनं वेगवेगळे गणित सोडवा आणि काही तुम्हाला शंका असेल तर आम्हाला निश्चितपणे विचारा। अशीच तुम्हाला गणित पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स धन्यवाद।